इव्हन आता ह्याच्यामध्ये एक कॅटेगरी अजून एक इन्क्लूड करावं लागते, कारण लोकांनी त्याचं सेवन वाढवलंय, दॅट इज अल्कोहोल. मला ते न्यूट्रिशन मध्ये स्टडी करण्यासाठी घ्यावं लागतं, बट ऍक्च्युली ते पण एक सोर्स आहे ज्यातून काही ना काही मिळणार आहे शरीराला. सो याला जर आपण थोडंसं सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक न्यूट्रिएंटच्या मध्ये खूप डीप जावं लागतं. तुम्ही जे फूड घेता ते ह्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं. सो तुम्ही जर ह्याची जेवढी रिक्वायरमेंट आहे ह्युमन बॉडीला तेवढी जर तुम्ही फूडमधून पूर्ण करू शकला तर तुम्हाला कोणत्याच औषधाची गरज पडत नाही, भले कोणताही आजार असू दे. म्हणजे तुम्ही जेवढे आजार मानताय ना, म्हणजे आम्हाला न्यूट्रिशनमध्ये हे शिकवलं जातं की हे आजार नाहीये, हे फक्त न्यूट्रिशनची डेफिशियन्सी आहे व लाईफस्टाईल चुकीची जगण्याची सवय. बाकी आम्ही मग तो थायरॉइड असू दे, पीसीओडी असू दे, पीसीओएस असू दे, डायबिटीज असू दे, ब्लड प्रेशर असू दे, हे कोणतेही आजार आम्ही आजार मानत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, इट इज अ न्यूट्रिशन डेफिशियन्सी अँड रॉंग लाईफस्टाईल.